हॅलो सारंग सर, मी कधीपासून फोन करत होते तुम्हाला, तुम्ही उचलत का नव्हतात? कामात होतो मी जरा, म्हणून फोन नाही उचलला. काय झालं, काही काम होतं? म्हणजे काम असल्यावरच फोन केला पाहिजे का तुम्हाला? नाही अगं, असं काही नाही. असं का बोलतेस? आणि किती गडबडीत निघून गेलात. मी खाली पोहोचेपर्यंत तुम्ही निघून सुद्धा गेलात, डबा पण नाही घेऊन गेलात. काय झालंय? माझं काही चुकलंय का? जर तसं असेल तर मी आता सॉरी म्हणते, पण मी कालपासून बघते तुम्ही माझ्याशी तुटक तुटक वागताय. हे बघ, पहिली गोष्ट, तू सॉरी नको म्हणू. तुझी काही चूक नाही आहे. मग काय झालंय? ऑफिस मधलं टेन्शन आहे का तुम्हाला, किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय का तुम्ही? जर तसं असेल ना तर मला सांगा, बोला माझ्याशी, मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्ही काहीच सांगत नाहीत आणि माझ्या डोक्यात नको ते विचार यायला लागतात. सारंग सर असे का वागत असतील, माझ्या वागण्या बोलण्यातून काही चूक झाली असेल का, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल का, किंवा अशी कोणती गोष्ट आहे का जे तुम्हाला सांगायची नाहीये मला? आपल्या सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे. एक नाही लाख प्रश्न उभे राहतात माझ्या डोक्यात. आणि हे बघा, असंच मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही कोणत्या गोष्टीचं उत्तरच देत नाही आहात. अशात काय करायचं मी? सावली, नको टेन्शन घेऊ, मी घरी आल्यावर बोलू. ही कसली नोटीस आहे? तुमचं जे हे घर आहे ना, ते अनधिकृत आहे. काय? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हे बघा, ही नोटीस वरून आली आणि आम्ही तुम्हाला 15 दिवसाची मुदत देतोय आणि ह्या 15 दिवसात तुम्हाला घर रिकामं करावं लागेल. आणि जर हे रिकामं नाही केलं तर आम्हाला कारवाई करावं लागेल. हे घर पाडावं लागेल आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही ही नोटीस तुम्हाला आधी देत आहोत. तुम्ही काय बोलताय? आणि असं कसं पाडणार आमचं घर? अहो, ही अख्खी जमीनच आमच्या मालकीची आहे, मग घर अनधिकृत कसं असेल? ते बाकी आम्हाला काही माहिती नाही, पण ही ऑर्डर वरून आली आहे, त्यामुळे आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. एकतर हे घर अनधिकृत नाहीये, ही संपूर्ण माहिती चुकीची आहे आणि त्यात तुम्ही नोटीस घेऊन आलात. बरं, आता ही नोटीस दिल्यानंतर आम्ही जर घर खाली केलं नाही तर काय कराल तुम्ही? तर मग ऑर्डर प्रमाणे पोलीस बोलून तुम्हाला घराच्या बाहेर काढावं लागेल आणि ह्या घरावर बुलडोझर चालू. 15 दिवसाची मुदत दिली आहे, लवकरात लवकर घर रिकामं करा. चल रे. गरमागरम चहा. अगं, तू कशाला गेलास? का? मी केला तर नाही चालणार? तसं नाही ग. असू द्या, तसंही मला ह्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल आता. खरं तर तशी गरज नाहीये. असू द्या ना पप्पा. हे बघा, मला ह्या गोष्टींची सवय नाही आहे आणि आता तू जसा झाला असेल गोड मानून घ्या. अगं, असं का बोलतेस? तू इतक्या प्रेमाने केलंयस, तेही खास माझ्यासाठी, मग उत्तमच असणार. एक सेकंड. आहे, मस्त झालं. चला, कोणाला तरी माझं काहीतरी उत्तम वाटतंय, यातच मला समाधान आहे. अगं बेटा, असं निगेटिव्ह बोलू नकोस. हे बघ, हळूहळू ना सगळं नीट होईल. मला तरी नाही वाटत. सगळंच बिघडलंय आणि मला ना याच दिवसाची भीती वाटत होती. कधी ना कधी हे घडणारच होतं. फायनली हा दिवस आता माझ्या समोर उभा आहे आणि मला कळत नाही आता यातून कशी बाहेर येऊ मी. हे बघ बेटा, याचं परमनंट सोल्युशन इतक्यात तरी निघणार नाही, वेळ लागेल. पण तरी हे घर तुझंच आहे आणि मी हक्काने सांगू शकतो की तुला हवे तितके दिवस तू इथे राहा. हवे तेवढे दिवस म्हणजे कायमची नाही का? हे बघ बेटा, गैरसमज करून घेऊ नकोस, पण लग्नानंतर नवऱ्यासोबतच राहते ना मुलगी. अच्छा, म्हणजे 2 दिवसात कंटाळलात ना मला? नाही, तसं नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, तू कायमची इथे राहिलीस ना तरी माझी काही हरकत नाही. अगं, माझं जे आहे ते तुझंच आहे ना, आणि हे घरही. पण तुझं प्रेम आहे ना सोमवर, तुम्ही दोघांनी मिळून एकत्रित लग्नाचा निर्णय घेतलाय ना,
मला नाही वाटत सोहमचं माझ्यावर प्रेम आहे असं. असं का बोलतेस तारा? कारण त्याचं जर प्रेम असतं ना तर तो बॅग घेऊन नसता आला त्या दिवशी. असं काय करतेस? हे बघ, तुझ्या प्रेमापोटीच केलं ना त्याने. आणि सगळे कपडे थोडी आणलेत त्यांनी, गरजेपुरतच आणलेत ना. तू इतकी वर्ष तुझ्या आईसाठी जे करत होतीस, जे तुला करावं लागलं, तसं त्याचं झालंय ना. नाईलाज आहे त्याचा. पण म्हणून त्याला जज करू नकोस. जाऊ द्या ना पप्पा, तसंही आता हे सगळं बोलून काहीच उपयोग नाहीये. हे बघ, मला सांग, तुला वाईट वाटतं ना ते घर सोडावं लागल्याचं? ऑब्व्हियसली. मग काय आनंद व्हायला हवा का? नाहीच, पण त्या घरी परत जाण्यासाठी तू काहीतरी केलं पाहिजेस ना. तुम्ही सांगा मी काय करू? मॉमच्या पाया पडू? ते केलं ना तरी त्या नाही ऐकणार. अजूनही करू शकतेस. ज्यांना ज्यांना तुझ्याबद्दल वाटतं ना त्यांना फोन कर. सावलीची मदत घे आईचं मन वळवण्यासाठी. आणि आईचं मन वळवण्यासाठी तू काही केलं नाहीस तर परिस्थिती कशी बदलेल? आणि मला सांग, इतकी वर्ष तुला हवं ते मिळवण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस, किती वेळ घालवलास? प्लीज बेटा, आता तरी परत तसं करू नकोस. बेटा, मी तर म्हणतो पटकन हालचाल कर, नाहीतर पुन्हा तुला तुझ्या इच्छेविरुद्ध नको ती गोष्ट करण्याची वेळ येईल. हे बघ बेटा, कुठल्याही गोष्टीत कमीपणा मानू नकोस, नाहीतर ती तुला कधीच मिळणार नाही. प्लीज नीट विचार कर. हॅलो, करून देतो रे बाबा, करून देतो. टेन्शन घेऊ नको तू, टेन्शन घेऊ नको. एक मिनिट, तू कॉल ठेव, कॉल ठेव, कॉल ठेव. अरे बाबा, अरे दिसत नाही का तुला? अरे फोन मध्ये बघून अरे फोन मध्ये बघ, तुला दिसत नाही का माणसं? हॉर्न नाही मारता येत का तुला? चल जा, चल चल. ए भाई, इधर एक औरत थी ना खड़ी.